आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज, सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड, 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। 202 पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी गावचे सुपुत्र संदीप भाऊ धाडसी मोडक यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली आहे। मराठा समाजाच्या वतीने त्यांचा चेहरा असण्याची दाट शक्यता आहे। आमच्या चॅनलच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असता मराठा आरक्षण, महागाई, शिक्षणामध्ये झालेला बदल त्याच्यामुळे मराठा समाज मागे पडलेला असून आरक्षणामुळे मराठा समाजाला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यामुळे संदीप धाडसी मोडक यांनी पुरंदर हवेली 202 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे घेतले असून मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी संदीप धाडसी मोडक, हवेली पुरंदर मतदारसंघ 202 या मतदारसंघातून मी मराठा मोर्चाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या आशीर्वादानं मी या मतदारसंघे एक इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी लढत आहे। त्या दिवशी मी जरांगे पाटलांना भेटायला गेल्यावरती त्या ठिकाणी त्यांनी मुलाखती ठेवल्या होत्या। त्या मुलाखतीचं नियोजन एवढं सुंदर केलं होतं त्यांनी। ते नियोजन करत असताना त्यावेळेस आम्ही 11:30 वाजता त्या ठिकाणी पोचलो। सकाळी 7 वाजल्यापासून मुलाखती चालल्या होत्या, पहाटे 4 वाजेपर्यंत मुलाखती चालल्या होत्या। साधारण त्या ठिकाणी 50 ते 60 हजार उमेदवारी मागण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आले होते। तो माहोल बघून आमच्यासारख्याला सुद्धा एवढं हे वाटलं की माणसाला उमेदवारीपेक्षा मराठा मोर्चासाठी काम किती करायचं हे त्या ठिकाणी आम्हाला समजून आलं। आणि विशेष म्हणजे तिथं जात असताना जेवणाची सोय, पाण्याची सोय हे सुद्धा आमच्यासारख्या स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी केली होती। आणि संध्याकाळच्या वेळेस उशीर झाला म्हणून त्या लोकांना त्या ठिकाणी जेवणाची सोय केली होती। तर जेवणाची सोय करत असताना त्यांनी फक्त आपलं एक मसाले भात बनवला होता आणि ते ज्यावेळेस जरांगे पाटलांना कळलं फक्त मसाले भात केला आहे, तर त्या माणसांनी 7:30 वाजता त्या 2-3 गावामध्ये फोन करून त्या ठिकाणी 2 बैलगाड्या भरून भाकरी मागून घेतल्या। म्हणजे एवढं त्या ठिकाणी संघटनेचं कौशल्य काम आहे आणि त्या माणसावरती प्रेम करणारी जनता एवढी त्या भागामध्ये आहे। आणि त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस तिथं आमचा पुण्याचा विषय आला आणि पुण्याची मुलाखत त्या ठिकाणी 8 वाजता चालू झाली। त्या मुलाखती चालू असताना त्या ठिकाणी मी तिथं गेलो। मला त्यांनी स्वतः ओळखलं, म्हणले संदीप मोडक का? म्हणलं हो, म्हणलं मी। मग ते म्हणले मला ओळखलं का? म्हणलं हो, तुम्ही जरांगे दादा। तर त्यांचं ते बोलणं मला, मी म्हटलं दादा तुम्हाला ओळखणार ना, कोण नाही ओळखत, तुम्हाला अख्खा पूर्ण महाराष्ट्र भारत ओळखतोय। तर म्हणले तसं नाही आहे, आपली पहिली एकदा भेट झाली तर भेट झाली म्हणल्यावरती माझ्या काही ते ध्यानातच आलं नाही। पण त्यांनी सांगितलं तुमचं ज्यावेळेस हिरामोती कपड्याचं दुकान होतं 13-14 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी तुमच्याकडे आलो होतो, तर त्यावेळेस तुम्ही आले होते म्हणले। तर म्हटलं दादा मला काय आठवत नाही। तर म्हणले मी एक तुमच्याकडे काम घेऊन आलो होतो, तुमचं त्या साईडला एक ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये आपली चर्चा झाली। मग त्यांनी मला नाव सांगितलं, ते काळे म्हणून तुमचे कोण? म्हणलं ते मी मानलेले मामा आहेत म्हणलं माझे। मग म्हणले बरोबर, म्हणले त्या कामासाठी आलेले। मग म्हणलं ते जे लुकडायले होते ते तुम्ही आहेत का? तर मग त्यावेळेस ते म्हणले हो। म्हणले मी त्यावेळेस तुमच्यासंग फोटोसुद्धा काढले होते। पण म्हणलं दादा मला सॉरी, माफ करा म्हणलं, मला 14 वर्षापूर्वी माझा विठ्ठल हरलेला, माझ्या घरापर्यंत माझा विठ्ठल आलता, पण मला त्यावेळेस कळलं नाही की तो विठ्ठल मला त्यावेळेस आशीर्वाद देण्यासाठी तिथं आलता।
पण मला ते कळून नाही चुकलं. पण नशीब 13-14 वर्षाचा वनवास संपून आज माझा विठ्ठल मला परत भेटला. आज तुमच्याकडे मी आशीर्वाद मागण्यासाठी आलो दादा, तर मला तुम्ही उमेदवारी डिक्लेअर करा. तर दादांनी त्यावेळेस सांगितलं तुमच्याकडून आता 5 ते 6 फॉर्म आलेले आहेत, ह्यापैकी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित बसा, तुमचं तुम्ही ठरवा कोण उमेदवार द्यायचा आहे, तो उमेदवार तुम्ही द्या. तर त्यावेळेस आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी होतो. तर सर्व उमेदवारांचा त्या ठिकाणी एकच विषय आला की आमच्यापैकी कोणी बी द्या दादा, आमच्या व्यतिरिक्त फक्त कोणाला नको, आम्ही सर्व एक दिलाने काम करू. तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुमचं पुढील विजन काय असणार? माझं विजन फक्त मराठा मोर्चाला जो काय आता मुलांच्या नोकरीचा विषय असेल किंवा शिक्षणाचा विषय असेल, ह्याला कसं पाठबळ मिळेल त्यासाठी मला काम करायचं. आता तुम्ही नामनिर्देशन पत्र घेतलंय का तिथं? काय म्हणले? नामनिर्देशन पत्र खरेदी केलेलं आहे का? नाही, पत्रक तर त्यांनी डायरेक्टली मी इथनं आता फॉर्म वगैरे घेतला आणि दादांनी डायरेक्टली सांगितलं ते काय तुम्ही 5-6 जण असतील, तुमचे फॉर्म येतील, त्या फॉर्मपैकी मला जे योग्य वाटेल मी त्याला त्या ठिकाणी होय म्हणेन आणि त्याचं सर्व समाजाने काम करायचं आणि मी तुमच्यासाठी एक सेपरेट त्या ठिकाणी एक मोठी सभा बी देईल. मराठा समाजातर्फे तुम्हाला उमेदवारी मिळली तर तुम्ही ही निवडणूक लढणार का? हो, 100%. मला जर तिकडनं मनोजदादांचा जर किंवा आला की बाबा तुम्ही इथं इलेक्शन लढा, तर मी 100% ही इलेक्शन ही लढणार आणि मी त्या पद्धतीने आता माझं काम मी चालू केलेलं आहे. आणि मी नुसतं आपलं सोशल मीडियावरती नुसतं सांगितलं की मी मराठा मोर्चाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढतो आहे, तर मला एवढा प्रतिसाद आहे त्या ठिकाणी. जर तुम्ही आता माझा मोबाईल जरी चेक केला तर सगळ्या तुम्हाला कमेंट वगैरे लाईक वगैरे सगळ्या त्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. एवढा जबरदस्त लोकांचा रिस्पॉन्स आहे. का तर लोकांनी ते भोगलेले आहे. आज शाळेमध्ये जरी जायचं म्हणलं, आरक्षण नसल्यामुळं त्याला ॲडमिशन मिळत नाही. पुढं जायचं झालं तर त्याला नोकरीचा विषय येतो. आज नोकरी म्हणलं तर नोकरीला पैसा मोजायला लागतो आणि आरक्षण आपलं मराठा म्हणलं तर नोकरीसुद्धा पुढे मिळत नाही. बऱ्याचशा गोष्टीचा आहे ना त्या ठिकाणी अंत झालेला आहे आणि हे अंत पाहण्याची क्षमता आजच्या परिस्थितीला मराठी जे काय कोण संघटन काम करतात ह्यांची खरंच कुणीही अंत बघू नका. आज मी स्वतः पाहिलेलं आहे. आज माझी 2 लहान मुलं आहेत. मला पुढं शाळेचं ॲडमिशन जर घ्यायचं म्हणलं तर लाख आणि 1.5 लाख रुपये मला त्या ठिकाणी फी मागितली जाते. आज तुम्ही विचार करा, सर्वसाधारण ज्यांना कुणाला आरक्षण असेल त्या आरक्षणाच्या मुलांना 1000-2000 रुपयामध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळतं. आणि मग मराठा समाजानेच काय केलं? मराठा समाजाला काय लाख आणि 1.5 लाख रुपये लागतात? अहो, मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. माझे काही मित्र आहेत, आज ते डॉक्टर झालेत, वकील झालेत. मी ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळेस मला 45, 47, 48 मार्क पडलेले आहेत. म्हणजे मी माझं लोकांचं सांगत नाही, मी माझं सांगतो. आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढं 50-55 आज ते डॉक्टर वकील आहेत. मग तुम्ही सांगा, जर आरक्षणाचा ह्या लोकांना एवढा फायदा होत असेल, हे डॉक्टर होत असतील, कुठं काय होत असतील, मग आमच्याकडे 80-90% 100% गेलेली मुलं, त्या मुलांना तुम्हाला डॉक्टर वगैरे काय होत आहेत ना, का तर त्याला कुठंतरी ते आरक्षण मार्क खातं, त्याला ती फी भरायची त्याची परिस्थिती नसते. मग तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणताना हा भारताचा पहिल्यापासून नारा आहे की सर्व धर्म समभाव. मग आरक्षण बी तुम्ही सगळ्यांना द्या ना वाटून. आरक्षण जर सगळ्यांना वाटून दिलं, मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना. माझं एकच मत आहे, तुम्ही त्याच्या शिक्षणावरती आणि त्याच्या कुवतीवरती तुम्ही आरक्षण द्या. ज्याची परिस्थिती गरीब आहे ना त्याला आरक्षण द्या तुम्ही. ज्याचे खरंच मार्क लिस्ट चांगली असेल ना त्याला आरक्षण द्या. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून जर भवितव्यामध्ये तो मुलगा कुठला अधिकारी झाला किंवा एखादी नोकरी मिळाली, त्याला जर त्याची बॅलन्स शीट चांगली होत असेल, हे सरकारकडे जाईल तो बायोडेटा असतो. मग तुम्ही त्याची फाईल बी चेक करू शकता. भवितव्यात त्याला 1 लाख रुपये 50,000 रुपये महिना येतो आहे. तो जर तुम्हाला सक्षम वाटला ना, त्याचं आरक्षण त्या ठिकाणी लगेच ताबडतोब कॅन्सल करा. नवीन कोण असेल त्याला तुम्ही आरक्षण द्या. त्या विद्यार्थ्याचं कुठंतरी कल्याण करा. अशा पद्धतीने जर केलं तर 7 ते 8 वर्षामध्ये भारत हा टॉपचा देश असेल. म्हणजे हे स्वतः आपण केलं ना तर हे कुठंतरी होणार आहे. मला जे काम करायचं आहे ना मराठा माध्यमाच्या माध्यमातून हेचसाठी करायचं आहे. आज तुम्ही म्हणता पाटील पाटील पाटील, आज आपल्या मराठी माणसाची पाटील म्हणलं की छाती फुगते. आपण छाती फुगायपुरते बी तुमच्या आज तेवढं क्षेत्र राहिलेलं नाही. मी उदाहरण माझं देतो, माझ्या शेजारच्या पाजाऱ्यांचं मी उदाहरण देतो. मला बाकीच्यांचं म्हणजे ही नाही, पण मी जेवढं काय ह्या तालुक्यामध्ये फिरलो ना त्यात मी पाहिलेलं डोळ्याने. आज आपल्या हवेली पुरंदरमध्ये जर काही भाग बघा तुम्ही, आज पहिली 40-50 वर्षापूर्वी 2 एकर 2.5 एकर जमीन होती. ते दोघं भाऊ होते, त्यांना 1 एकर जमीन आली. परत त्यांना 2-2 मुलं झाली. अहो 10-10, 5-5 गुंठ्यावरती जमिनी आल्या यांच्या. आज तुम्ही सांगा या मुलांचं शिक्षणाचं बघायचं का मुलीचं लग्नाचं बघायचं? आज तुम्हाला सांगा, कुठं नोकरीला गेलं तर नोकरी मिळत नाही. काय बिझनेस करायला गेलं तर बिझनेस आपल्या मराठी माणसाचा होत नाही. त्याला कारणं ती आहेत, जो तो आपापल्या जातीच्या धर्माच्या लोकांकडे बिझनेस
बिझनेससाठी जातो की बाबा चला आपला माणूस तिथं उभा राहिला त्याला बिझनेस द्या. पण मराठी माणूस ते नाही करत. मराठी माणूस दुसरीकडेच वळतो, त्याला आपला माणूस कळत नाही. का तर ही मानसिकता पाटीलकीची आणि मोठ्यापणाची लागलेली आहे ना, ही कुठंतरी थांबली पाहिजे आणि समाजासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आरक्षणाचा लढा हा योग्यरित्या पार पाडला पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी लढायचं आहे. कारण मी आत्ता हवेली पुरंदरमधून लढतो आहे. सगळ्यांच्या मला हकीकती आज दिसते. आजची परिस्थिती अशी, कितीतरी आज आपल्या मराठी मुलं आहेत, ह्या मुलांना 10वीनंतर जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर फी नाही आहे भरायला, किंवा कुठं कामाला जायचं म्हणलं तर त्यांचं शिक्षण मार खातं. त्याला मग टक्केवारी चांगली मिळते, पण त्याला पुढचं शिक्षण घ्यायचं अवघड झालेलं आहे. का तर फी भरायचं म्हणलं तर सोपं नाही आहे. बाकीच्या कुठल्या संघटनांचा मराठी संघटना आपल्या या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे? आता त्या दिवशी गेलो तर दादांनी परकड सांगितलं की मला फक्त मराठा समाजच नाही बघायचा आहे, मला धनगर समाज असेल, बौद्ध समाज असेल, चर्मकारी संघटना असेल, ह्या संघटनेचा सुद्धा विचार करायचा आहे. मी फक्त मराठी नेता नाही आहे, तर मला सर्वांचा नेता व्हायचं आहे. दादांनी त्या दिवशी परकड सांगितलं की आजची परिस्थिती तुमची आमची जशी आहे तशी या बाकीच्या समाजाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त मला डाळ शिस्ती कुणाची, खपली जाती कुणाची, ज्याच्या घरी अधिकारी आहे त्याचं चांगलं कल्याण होते, ज्याच्या घरी नेते मंडळी आहेत त्याचं कल्याण होतं आहे, त्याचा मुलगा त्याचा नातेवाईक कामाला लागतो आहे, त्यांचाच बिझनेस त्यांनी सांभाळायचा आणि मग गरीब जनता आहे ही गरीबच राहिलेली. पुरंदरवासियांना तुम्ही काय आवाहन करता? पुरंदरवासियांना मी माझ्या एक मनापासून माझी सर्वांना विनंती आहे की मी तुम्हाला एक मनापासून एक काही म्हणा, माझी श्रद्धा बसली त्या माणसावरती, जरांगे पाटलांवरती. जरांगे पाटील सांगेल त्याचं तुम्ही मनापासून काम करा आणि तो उमेदवार निवडून द्या. भवितव्यामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये सरकार येईल तर हे सरकार फक्त जाईल मनोजदादा जरांगे पाटील जो सांगेल ना तोच मुख्यमंत्री असणार आहे. कारण मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलं आहे, मी अभ्यास केलेला आहे. मी कुठलंही काम करत असताना माझं एक पहिल्यापासून एक वैशिष्ट्य आहे, रचायचा ते इतिहास रचायचा, नाही तर कुठलं काम करायचं नाही. मी ज्या वेळेस तिथं मी अंतरवाली सराटीला गेलो त्यावेळेस तिथं तो माहोल बघितला, त्यावेळेस मी त्या माणसाचा एवढा मोठा फॅन झालो. मी आज गेले 5-6 वर्ष झालं मी मराठा मोर्चाचं काम करतो. मी सगळ्या संघटनेसाठी भरपूर मी काम केलेलं. माझी धाडशी ग्रुप संघटनेच्या माध्यमातून माझं उरळी, पैजनाथ, बीड या ठिकाणी सुद्धा माझी संघटना होत्या. त्यांनीसुद्धा त्या कार्यकर्त्यांनी माझी तिथं शिफारस केली, पण माझी तिथं काहीही नाही आहे हरकत. आमच्यापैकी कुणालाही जरी उमेदवारी दिली तर मी त्याचं मन लावून काम करेन. उमेदवारी ही 29 तारखेला ते डायरेक्टली डिक्लेअर करणार आहे की आपल्यातला कोणत्या उमेदवारी किंवा 30 तारखेला कोणता उमेदवार ठेवायचा आणि कोणत्या उमेदवारांनी माघारी घ्यायची हे दादा स्वतः सांगणार आहे लाईव्हवरती. तुम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून जवळपास 20 वर्ष राजकारणात आहात आणि पुरंदर तालुक्यातल्या गावागावात पुरंदर हवे तुम्ही आता पुरंदरचं राजकारण म्हणजे प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की गुंजवणी, आता 10 वर्षामध्ये विमानतळ, 15-20 वर्षामध्ये पुरंदर उपसा आणि कुठेतरी वीज, पाणी, रस्ते याच्यावर. आता तुमच्या मनामध्ये पुरंदरवासीसाठी काय करावं अशा काय संकल्पना आहे? आत्तापर्यंत तुम्ही बोलले त्याच पद्धती झालेल्या आहे. निरा तुमचं गुंजवणी ह्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत कुठलाही विकास कुठं काय मिळाला नाही बघायला. आणि कुठंतरी MIDCचा विषय एक निघाला होता तो तेवढा आहे. आज तुम्ही सांगा ना कोणतं काम पूर्णत्वात आलेलं आहे? म्हणजे फक्त तुम्ही बोलतापाची आश्वासने दिल्यागत झालेलं आहे. आज बघतोय मी माझे आमदार असतील, मंत्री असतील, आपल्याला काय कोणावरती टीका करायची नाही आहे, कारण हे माझे गुरुवरी आहेत. फक्त एक माझं व्हिजन एवढं आहे की मला तुम्ही करताय, आमच्यासारख्या बी कार्यकर्त्यांना कुठंतरी संधी द्यावी, ह्याच्यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे. माझी फक्त एक कळकळीची सर्वांना विनंती आहे, बघा विकास हा विकास होत असतो. विकास काय का कोण कुणाच्या खिशातलं पैसे घालून कोण करत नसतो. विकास हा वरून आपला राज्याचं केंद्राचं पैसे येतं, ते कशा पद्धतीने मार्गी लावायचं आणि कशा पद्धतीने विकास करायचा ह्याच्यावरती नियंत्रण पाहिजे. आज तुम्ही सांगा ना मला 400 कोटी आणले, 500 कोटी आणले, अहो तुम्ही विचार करा, मंत्री असतील, अधिकारी असतील, 10-20% ह्यांना पहिलं द्यायचं आणि मग राहिलेल्या याच्यामध्ये त्या ठेकेदारांनी काम करायचं. मग तो ठेकेदार काय करतो, मला अधिकाऱ्याला पैसे द्यायचे आहे, मंत्र्याला द्यायचं आहे, खासदाराला द्यायचं आहे, आमदाराला पैसे द्यायचं आहे. मग त्याचं समजा 100 कोटीचं काम असेल तर त्यातली 20 कोटीचं त्याच्या वाटण्यावर गेलं तर तो काम करता खेरी फक्त 30-40 कोटीचं काम करतो आणि त्यात बी तो 10-20 कोटी रुपये खात असतो. आणि ते काम जिथं 10 वर्ष टिकायचं आहे ते काम कुठंतरी 1 ते 2 वर्षात खराब होतं. आत्तापर्यंतचा तुम्ही इतिहास बघा, ज्या हवेली पुरंदरमध्ये कामं झालेली आहेत ह्या कामाच्या आढावा घ्या तुम्ही आणि त्या कामाची परिस्थिती बघा. 6-6 महिन्यामध्ये रोड उकडलेत. आज आपल्या या भागातून नशिबाने आपल्या नशीब एवढं चांगलं आहे की ही
पंढरपूरला जाणारी आपल्या संतांची पाऊल वाट आहे. म्हणून हा दरवर्षी केंद्रामार्फत असेल किंवा राज्यामार्फत ह्या रोडची डागडुजी होती. आणि जर ही डागडुजी केली नाही ना तर आपल्या का आत्ता बी जाऊन बघा तुम्ही 15-15 दिवसाला परत हाय असे खड्डे होतात. आज पुरंदरमध्ये वाहन परिस्थिती वाईज कमी आहे. हवेली भागामध्ये वाहनांची संख्या जास्त आहे. आज तुम्ही जा तिथं बरं गुडघ्यापर्यंत तुम्हाला खड्डे आहेत. आणि ट्रॉफिकची समस्या तर एवढी जबरदस्त आहे ना काय सांगू शकत नाही कुणी की काय कधी कुणाचा अपघात होईल. अहो घरातून मुलांना जरी गाडीवरती पाठवायचं म्हणा तर घरी झोप येणार नाही आपल्याला. किंवा एखाद्या माईचा मुलगा जर एखादा येत असेल ना तर त्या माईला घरी येस्तोवर आहे ना खरंच झोप नसेल येत. का तर कुठं काय अपघात होईल काय नाही. आजपर्यंत तुम्ही इतिहास बघा तुम्ही या आपल्या सासवड रोडवरती किती अपघात झालेले आहेत. कितीतरी आहेत. म्हणजे आपले जवळचे कार्यकर्ते असतील किंवा कुणाचा नातेवाईक असेल किती जणांचे अपघात झालेले आहेत. तालुक्यामध्ये उच्च शिक्षणासाठी सुविधा फार कमी आहेत. त्या मानाने पुण्याला जावं लागतं. ग्रामीण भागातील लोकांना मग आर्थिक परिस्थिती कमी आहे. अगदी बरोबर. शिक्षण घेता येत नाही. मुलींची लग्न अवघड आहे. तालुक्यामध्ये कृषी विद्यापीठ आपल्याकडे गरजेचं आहे. मेडिकल कॉलेज गरजेचं आहे. अशा उच्च शिक्षणाची सुविधा करायचं काय तुमच्या आहे का मनामध्ये? अगदी बरोबर आहे. कारण ज्या वेळेस ह्या तालुक्याचा जर आपण इतिहास बघितला तर ही सगळे आपले खेडेगावातील गावे आहेत. आणि या खेडेगावाच्या गावामध्ये आज आपले ते 40-40, 50-50, 60-60 किलोमीटरवरती आपली गावं बसलेली आहेत. ही डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं एक पुरंदर तालुका आहे. ह्या पुरंदर तालुक्यात जर विचार केला तर मुलांच्या शिक्षणाची एवढी अवघड परिस्थिती आहे. आणि हे ज्या काही संस्था आहेत या संस्था बऱ्यापैकी ज्या त्याच्या खाजगी संस्था आहेत. आज त्या संस्थेमध्ये जर आपल्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर 50-60 हजार रुपये, 2-2, 3-3 लाख रुपये ह्या ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थिती नाही आहे. त्यासाठी माझा महत्त्वाचा विषय म्हणजे मी सांगतो तुम्हाला माझी गेल्या 8 ते 10 वर्षापासूनची एक इच्छा आहे की ह्या भागामध्ये मेडिकल कॉलेज म्हणा किंवा इंजिनिअरिंग कॉलेज हे कुठेतरी सारखे शासकीय झाले पाहिजे की जेणेकरून ह्या मुलांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल. आज एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी आपल्या पुरंदरमधलं एक दिवे गावाचं उदाहरण देतो. शिक्षण असल्यावरती काय होतं. आज तुम्ही विचार करा तुम्ही अतुल झेंडे असेल, अमोल झेंडे असेल, आज आपल्याकडे एवढे IPS अधिकारी आहेत, आयुक्त आहेत. त्या ठिकाणी आपल्याकडे अजून आपला अतुल काळे असेल. तुम्ही बघा तुम्ही जज लोक आहेत आपल्याकडे म्हणजे ज्यांना शिक्षण मिळालं आहे ना ती संख्या आपली किती वाढलेली आहे. आणि ज्यांना शिक्षण नाही परिस्थितीमुळं आज त्या लोकांची बागायती जमिनी वगैरे होत्या. त्या जमिनीच्या जोरावरती 2 रुपये कमवून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं. आणि त्या शिक्षणाच्या अभावी ते आज ते मुलं एवढे टॉपमध्ये आहेत. आज हे महाराष्ट्रामध्ये कुठं जरी गेलं तरी त्यांचं त्या ठिकाणी नाव निघतं. मग तसंच मला म्हणायचं की आपली राहिलेली जी काही 80-90 गाव आहेत ह्या गावामध्ये जरी मुलांना शिक्षण मिळालं ना तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला IPS आयुक्त हे टॉपचे विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला घडलेले भेटतील. त्यासाठी ही कॉलेज वगैरे होणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जीवाचं रान करीन मी. एक वेळेस रोड नाही झाला तरी चालेल पण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा एखादं हॉस्पिटल सरकारी कसं ह्या ठिकाणी मोठं होईल. आज तुम्ही विचार करा ससूनसारख्या ठिकाणी आज पुरंदरमधला जर एखाद्याला साप चावला किंवा एखादा अपघात झाला तर त्याला तिथपर्यंत घेऊन जायचं म्हणलं तर त्याचा अपघातामध्ये जीव जातो आहे. आणि जर तुम्ही विचार केला जर ह्या पुरंदरसारख्या ठिकाणी एखादं हॉस्पिटल मोठं जर बांधलं गेलं तर त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला एवढा मोठा त्याचा आधार मिळेल. त्यासाठी एक इथं काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मी एक प्रयत्नशील राहील. शेवटचा तुमचा पुरंदरवासियांना हवेलीवासियांना काय निरोप असेल? माझा हवेली पुरंदरवासियांना एकच संदेश असेल. मी एक सर्वसाधारण घरातला एक कार्यकर्ता आहे. मी कार्य करत असताना आज गेले 25 वर्षापासून मी शिवसेनेचं एक ठामपणे काम केलेलं आहे. मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी काम करत आलो आहे. आत्ताच्या परिस्थितीला पाहिलं तर आज पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला एकही जागा सोडलेली नाही. मी ह्याचा अर्थ काय की तुम्ही राजकारण करताय हे फक्त स्वतःच्या फायद्यापुरतं करताय. आज ह्यांनी उद्धव ठाकरे फॅमिलींनी काय केलं मुंबई त्यांच्या बाजूला जे काही सीटाला पाहिजे ती घेतली. आज पवार फॅमिलीने काय केलं बारामती मतदारसंघामध्ये पुणे परिसर आहे ह्या पुणे परिसरातले सगळे उमेदवार ह्यांनी घेतले. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कामं करू मरायचं का? आज तुम्ही सांगा जर त्या पद्धतीने तिकडं राजकारण केलं तुमचे नगरसेवक तिकडं आमदार तिकडं मंत्री तिकडं मग आम्ही कष्ट करून ह्या खेडेगावच्या मुलांनी असंच मरायचं का?
आमची बी इच्छा असते ना, आम्हाला कुठंतरी पंचायत समिती सदस्य व्हावा, जिल्हा परिषद व्हावा, आमदार व्हावा. जरी असं होत असेल तर भवितव्यामध्ये ह्या भागामध्ये शिवसेनेचा एकही पंचायत समिती सदस्य नसेल किंवा जिल्हा परिषद सदस्य नसेल. अहो त्यावेळेस 2009-2014पर्यंत ज्यावेळी इलेक्शन होते त्या इलेक्शन काळामध्ये मी हवेली भागामधनं शिवसेना संघटनेच्या जीवावरती कुठलाही आमदार, खासदार किंवा मंत्री त्या ठिकाणी नव्हता. त्यावेळेस मी 3 जिल्हा परिषद सदस्य, 5 पंचायत समिती सदस्य फक्त शिवसैनिकांच्या जीवावरती आम्ही निवडून आणल्या होत्या. आणि आत्ताची परिस्थिती जर बघायला गेलं तर आज आम्हाला आहे ना किंमत द्यायला कोण नाही आहे. म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणून मी एक माझा निर्णय ठाम केला, इथून पुढं आयुष्यासाठी जर काम करेन, समाजसेवा म्हणून काम करेन, मी एक मराठा मोर्चासाठी काम करेन. आणि गोरगरीब जनता, फक्त समाज म्हणूनच नाही, बहुजन असेल, म्हणजे हरिजन असतील, बहुजन असतील किंवा धनगर समाजाचे असतील, अजून भरपूर 18 पगड जातीचे, यांच्यासाठी माझं आयुरात्र काम राहील. माझं कामाची पद्धत ही सर्वांना माहिती आहे. आता तुम्ही पत्रकार असाल, पत्रकाराच्या आधी तुम्ही माझे एक मित्र होता आणि आम्ही गेले 20 वर्षे त्या संघटनेचं, शिवसेनेचं तुम्ही सुद्धा काम केलेलं आहे. आज ते करत असताना तुम्ही माझ्या कामाची पद्धत बघितलेली आहे. आज कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये तुम्ही फक्त मला सांगा की कुणाचं काम फक्त या हवेली पुरंदरमध्ये दिसलं सांगा. मी माझं स्वतःचं काम सांगतो. मी काम करत असताना मी व्याजाने पैसे काढून मी त्या ठिकाणी मोफत जेवणाचं नियोजन केलं होतं. मी रोज त्या ठिकाणी 2,500 ते 3,000 गोरगरीब जनतेला, चांगलेसुद्धा इंजिनियर लोकसुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या जेवणाचा आस्वाद घेत होते. कारण नोकऱ्या गेल्या होत्या, मस्त घरी तो ₹1,00,000 महिना कमवत होता, पण 3-3, 4-4 महिने घरात काढायचं, पगार नाही आहे, कशाच्या जीवावरती पोट भरायचं. त्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी स्वाद घेतला. मी रोज 3,000 ते 4,000 हजार लोकांना जेवण देत असताना आज माझी परिस्थिती नव्हती ते करण्याची, पण नंतर मला समाजाने मला एवढी साथ दिली की बाबा हा मुलगा काहीतरी करतोय आणि समाजाची ह्याला खरंच ओढ आहे. त्यामुळे मला लोकांनी कुणी धान्याच्या स्वरूपात मदत केली, कुणाने किटच्या स्वरूपात मदत केली. हे करत असताना मला काही उद्योगपती लोकांनी त्या ठिकाणी ट्रक किट दिले की तेलाचा, त्यात 1 पाव 1 किलोची डाळीचा डाळ असेल, तांदूळ असेल. त्यांनी का माझ्याकडेच दिलं? का बाकीचे त्यांचे कार्यकर्ते नव्हते का किंवा त्यांचे कर्मचारी वर्ग नव्हता का? पण त्यांना ते माझ्या कामाची पोचपावती बघायची होती आणि त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ते मला ते धान्य स्वरूपात त्यांनी ती मदत केली होती. ती मदत मी घरोघरी पोचवली आणि घरोघरी पोचवत असताना मी ज्या घरात मदत केली, मी त्या घराचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर घेतला आणि हो का साहेब, हे जे तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली होती, हा त्या लोकांचा मोबाईल नंबर, त्या लोकांना तुम्ही विचारू शकता. मी त्यांना हजारो लोकांचे मोबाईल नंबर सहित मी त्यांना कुठं राहतो काय हा पत्तासुद्धा मी दिला होता की मी जे तुम्ही मला काम दिलं आहे, माझ्यावरती तो विश्वास दाखवला होता, मी त्या लोकांपर्यंत पोहोचवलं. हे करत असताना अचानकपणे ज्यावेळेस कोकणवासियावरती जे काय अतिवृष्टीमुळं परिणाम झाला, सांगलीमध्ये झाला, त्या ठिकाणी सुद्धा मी 4-4, 5-5 ट्रक माल नेला होता. माझी परिस्थिती नाही, पण माझ्या दानं ते लोकांना माहिती होतं. लोकांनी माझ्याकडे कपडे आणून दिले, कुणी तांदूळ दिलं, काय दिलं, ते सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्याच्या जीवावरती मी तिथपर्यंत पोहोचवलं होतं. म्हणजे त्यामुळं मला समाजसेवेची आवड आहे आणि समाजसेवेचं काम करत असताना कुणाचा तरी आधार पाहिजे म्हणून मी कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो. पण पक्षाकडून जर ताकद मिळत नसेल ना, तर कुठल्या तरी एका माणसाचा कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. म्हणून मला एक माणूस फक्त या महाराष्ट्रामध्ये चांगला दिसला की जो भवितव्यामध्ये आपल्याला कुठंतरी ताकद देईल आणि त्या ताकदीच्या स्वरूपात आपण समाजाची सेवा करेन. माझी मनापासून सगळ्यांना एक विनंती आहे की झरंगे पाटील जे सांगतात त्या उमेदवाराचं काम करा आणि तो उमेदवार या ठिकाणी फारकाने निवडून द्या. भवितव्यातलं मी सांगितलं ना तुम्हाला, मुख्यमंत्री जर कोण असेल आणि ते जर कोण ठरवण ना, तर तो झरंगे पाटील पॅटर्न ठरवेल. कारण त्यांचे कामाची पोचपावती ह्या साऱ्या महाराष्ट्राने, भारताने बघितले आणि ती तुम्हाला पाहिजे असेल तर 2024 आता विधानसभेला तुम्ही पहा.